गाइस, मी सुमित सदडेकर तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आपण आता असे 5 ऑथेंटिक फूड ट्राय करणार आहोत जे पॉकेट फ्रेंडली असणार आहेत। सो चला मग तुम्हाला मी कोणकोणते आहे ते दाखवतो, पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला मग आता आपण जाऊया ठाण्यातले 5 ऑथेंटिक फूड व्हिजिट करायला। तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत तुमच्या विहार रेस्टॉरंटमध्ये आणि तुम्ही गर्दी पाहू शकता। आणि इकडे लस्सीचं सेक्शन आहे, स्वीटचं सेक्शन आहे आणि बरोबर लेफ्ट हँड साईडला पाणीपुरीचं काउंटर आहे, चाट्स काउंटर, आणि त्या साईडला वडापाव वगैरे तयार होत आहे आणि हे एक काउंटर आहे, तिथून आपण पार्सल घेऊ शकतो। सो चला आता आपण बघूया काय। तर मंडळी, आता आपण इकडची पंजाबी लस्सी घेतली आहे ट्राय करण्यासाठी। रोज आपण मँगो लस्सी आणि अदर लस्सीचे प्रकार पाहतो, सो आज आपण पंजाबी लस्सी ट्राय करणार आहोत। आणि इकडे खूप सारे मल्टिपल ऑप्शन आहेत आणि टेस्ट बघूया आधी याची। त्याआधी तुम्हाला मी थिकनेस दाखवतो, तुम्ही बघू शकता थिकनेस खूप आहे आणि लस्सी पण खूप छान आहे। आता टेस्ट करून मी तुम्हाला दाखवतो। टेस्ट ओके आहे, नॉर्मल लस्सी असते तशीच लस्सी आहे, त्यामुळे 35 रुपीजच्या मनाने टेस्ट ओके आहे। तर मंडळी, आता आपण सेकंड स्टॉपला व्हिजिट करतो आणि इकडे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सँडविच आहे, सँडविच, ब्रेड सँडविच, वेगवेगळ्या मायोन सँडविच, जसे वेगवेगळ्या व्हरायटी सँडविच, त्याच्या व्यतिरिक्त बर्गर सुद्धा आहे आणि इकडे बर्गर 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे। पण आता आपण बर्गर घेण्यापेक्षा मी आता नॉर्मली सँडविच ऑर्डर केलं आहे। आता टेस्ट पाहूया। आणि हे लोकेटेड आहे तलाव परिसराच्या जवळच आहे। तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे। सो चला आता इकडचे काय काय मेनू आहे तुम्हाला मी दाखवतो। तर म्हणजे व्हेज बर्गर सँडविच ऑर्डर केलेला आहे, आपल्या हाती आलेला आहे। तो चला आता आपण टेस्ट करून पाहूया। खूप मस्त टेस्ट आहे आणि स्पेशली चीज बघू शकता तुम्ही, चीज खूप सारं दिलंय आणि ओव्हरऑल जास्त चीज दिसतंय तुम्हाला, त्यामुळे खूप छान दिसतंय। आणि 7 प्राइस आहे, त्यामुळे छान दिसते। त्या आलात तर नक्की मिळतं। तर मंडळी, आता आपल्या आधी गरमागरम मोमोज आलेले आहेत आणि आता गोल्डन मोमोज जे मागे दुकान तुम्हाला दिसतं तिकडून आपण ऑर्डर केले आणि हे लोकेटेड आहेत ठाणे गरावमध्ये वेस्टला। तुम्ही एकदा नक्की विजिट करा। सो चला आता मोमोजची टेस्ट पाहू। तर मंडळी, तुम्ही बघू शकता टेस्ट बस स्प्रिंग मोमोज आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज चटणी सर्व करण्यासाठी दिलेली आहे आणि हे मोमोज फक्त आणि फक्त 89 रुपीजला आहेत। सो चला आता ह्या मोमोजची टेस्ट करून पाहूया। मोमोज खूप छान आहे, एवढे टेस्ट पण छान आहे आणि 89च्या मुलाने मोमोज छान आहे। मोमोज असल्यामुळे आतमध्ये तुम्ही बघू शकता चीज स्टफिंग करून दिलेलं आहे, त्यामुळे त्या मोमोजला एक वेगळाच लुक आलेला आहे आणि सोबत मेयोनीज यांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं। इकडे आलात तर एकदा नक्की ट्राय करा। चला
तर मंडळी आता आपण व्हेज हॉटेल आलेलो आहोत. मार्केट आम्ही ठरवलं की जे काही आपण जे आजकाल ब्लॉग होणार आहे ते सगळं वेगळं दाखवूया आणि पॉकेट फ्रेंडली दाखवूया. ऍट द एंड मी आता आलोय प्युअर व्हेज रिकी विश्वा व्हेज हॉटेलचं नाव आहे आणि ते ठाणे स्टेशनसाठी सिद्धी जाऊन आहे 10 मिनिटांच्या ऍड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि आम्ही आता एक ऑर्डर केलेली आहे व्हेज हैदराबादी बिर्याणी. आणि याची टेस्ट कशी आहे ती आता आपली तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. सो स्टे आणि ह्याच्याकडे अजून ऑर्डर करायचा विचार आहे पण बघू आधी बिर्याणी टेस्ट करते त्यानंतर तुम्हाला तर मंडळी व्हेज हैदराबादी बिर्याणी आपण ऑर्डर केलेली ती आता आलेली आहे. आता व्हेज बिर्याणी असल्यामुळे हैदराबादी बिर्याणी असल्यामुळे जरा ह्याची टेस्ट जरा वेगळी असेल. ग्रीन आहे, ग्रीन पेस्ट करून वेगळं काहीतरी केलेलं असेल तुम्हाला मी सांगेन. एक पापड तो आता मी टेस्ट करून दाखवतो आणि हिची प्राइस आहे 152 आहे आणि तुम्हाला एक पूर्ण असा एक कोक वासामध्ये आपल्याला भेटणार आहे व्हेज हैदराबादी बिर्याणी. आणि आता मी टेस्ट करतो. तर म्हणजे पूर्ण व्हेजिटेबल पासून बनवलेलं आहे आणि म्हणून याचं नाव व्हेज हैदराबादी बिर्याणी. थोडाफार तडका आहे आणि पनीर वगैरे थोडं राईस तयार केलेला म्हणजे बिर्याणी तयार केली. ते ओव्हरऑल फूड आहे तो करा. आता मी बिर्याणी खातो तुम्ही सुद्धा या. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सुद्धा सजेस्ट करा पॉकेट फ्रेंडली फूड ब्लॉग बनवण्यासाठी मला प्लेसेस. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलमध्ये चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू